नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 7 सप्टेंबर 2021चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपण तुम्हाला काल दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। मग प्रश्न असा होता मित्रांनो, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कोणाच्या जयंतीनिमित्ताने साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। तर मित्रांनो, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने साजरा करतात। मग आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते? तर ते आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती होते, दुसरे राष्ट्रपती होते, तसेच ते प्राध्यापकसुद्धा होते आणि त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता। म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्ताने शिक्षक दिन हा साजरा केला जातो। तसेच 1954 मध्ये त्यांना भारतरत्नाने सन्मानित केलेलं होतं आणि सर्वप्रथम शिक्षक दिन हा सर्वप्रथम 1962 सालापासून म्हणजे 1962 साली साजरा केला होता आणि तेव्हापासून राष्ट्रीय शिक्षक दिवस हा आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो। मग वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये बॅडमिंटन या खेळात पुरुष एकेरी SH6 या क्रीडा प्रकारात कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, कृष्णा नागर। तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये बॅडमिंटन या खेळात पुरुष एकेरी SH6 या क्रीडा प्रकारात कृष्णा नागर या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे। तसेच मित्रांनो, सुवर्णपदक कृष्णा नागर या खेळाडूने जिंकले आहे आणि अजून एका खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे। तर कोणता खेळाडू आहे तो तर प्रमोद भगत। आणि मित्रांनो, प्रमोद भगत हा जो खेळाडू आहे या खेळाडूने बॅडमिंटनमध्ये पहिलेच पदक जिंकले आहे आणि बॅडमिंटनमध्ये पहिलेच पदक जिंकणारा कोणता खेळाडू आहे तर प्रमोद भगत। हे सुद्धा लक्षात ठेवायचं। परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन या खेळामध्ये पहिलेच पदक जिंकणारा क्रीडापटू कोण होता? तर प्रमोद भगत। आणि आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं तर बॅडमिंटन या खेळात पुरुष एकेरी SH6 या क्रीडा प्रकारात कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? तर कृष्णा नागर या खेळाडूने। आणि प्रमोद भगत या खेळाडूने कोणत्या क्रीडा प्रकारात जिंकले होते? तर पुरुष एकेरी SL3 या क्रीडा प्रकारात जिंकले होते। तसेच मित्रांनो, मनोज सरकार या खेळाडूने सुद्धा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकले होते आणि कोणते जिंकले होते? तर कांस्य जिंकले होते आणि कोणत्या क्रीडा प्रकारात? तर पुरुष एकेरी SL3 या क्रीडा प्रकारात। तसेच सुहास एथिराज या खेळाडूने सुद्धा बॅडमिंटन या खेळामध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि कोणत्या क्रीडा प्रकारात? तर पुरुष एकेरी SH6। म्हणजे मित्रांनो, पॅरालिम्पिक 2021 मध्ये टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये एकूण 4 खेळाडूंनी बॅडमिंटन या खेळामध्ये पदक जिंकले होते। आणि मी तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगून देते की बॅडमिंटन या खेळाचा सर्वप्रथम समावेश झाला आहे पॅरालिम्पिक या खेळामध्ये। तर बॅडमिंटन या खेळाचा सर्वप्रथम कोणत्या पॅरालिम्पिकमध्ये समावेश झाला होता असा प्रश्न विचारला तर काय लिहायचं? टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये। नाहीतर असं पण विचारला जाऊ शकतो की टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये सर्वप्रथम कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला होता? तर बॅडमिंटन। आणि बॅडमिंटनमध्ये सगळ्यात आधी पहिलं पदक कोणी जिंकलं होतं? तर प्रमोद भगत या खेळाडूने। आणि कोणतं जिंकलं होतं? तर सुवर्णपदक जिंकलं होतं, गोल्ड। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। त्याआधी आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं की कृष्णा नागर या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले। मग कृष्णा नागरने याआधी कोणकोणते पदक जिंकले होते? तर 2019च्या जागतिक स्पर्धेमध्ये एकेरीमध्ये कांस्य पदक जिंकले होते आणि दुहेरीमध्ये रौप्य पदक जिंकले होते। आणि आता पुरुष एकेरी SH6 मध्ये बॅडमिंटन या खेळामध्ये गोल्ड जिंकले कोणी? कृष्णा नागरने। मग बघू पुढचा प्रश्न। कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा करतात?
योग्य ऑप्शन आहे, योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 5 सप्टेंबर. तर 5 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा करतात. मग का साजरा करतात हा दिवस? तर आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू. तर स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्ती, परोपकारी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जगभरातील धर्मादाय संबंधी कृतींसाठी एक सामान्य व्यासपीठ तयार करणे हे या दिवसाचं उद्दिष्ट असतं. म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. बघू पुढचा पॉईंट, पुढचा प्रश्न. प्रश्न 3. कोणत्या मंत्रालयाने स्पेक्ट्रल एनहॅन्समेंट म्हणजे SPE नावाचे नवीन सॉफ्टवेअर तयार केले? तर आन्सर आहे ऑप्शन ए, कोळसा मंत्रालयाने. तर कोळसा मंत्रालयाने स्पेक्ट्रल एनहॅन्समेंट म्हणजे SPE नावाचे नवीन सॉफ्टवेअर तयार केले. मग आता कोणत्या कंपनीने तयार केले हे? तर कोळसा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या कोल इंडिया लिमिटेड कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार केले. मग आता हे सॉफ्टवेअर काय काम करेल? तर हे सॉफ्टवेअर पृथ्वीच्या कवचाखाली कोळशाचे पातळ थर रोखण्यास आणि कोळशाच्या शोध प्रक्रियेदरम्यान भूकंपीय सर्वेक्षण वापरून कोळसा स्रोतांचे मूल्यांकन सुधारण्यास मदत करेल. हे कार्य ते करेल. कोणतं सॉफ्टवेअर? आपण पाहिलं स्पेक्ट्रल एनहॅन्समेंट SPE हे सॉफ्टवेअर. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत तयार केले ते? तर कोळसा मंत्रालयाअंतर्गत. आणि कोणत्या कंपनीने केले? तर कोळसा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या कोल इंडिया लिमिटेड कंपनीने. मग आता इथे उल्लेख आला कोळसा मंत्रालयाचा. मग कोळसा मंत्रालयाचे मंत्री कोण आहे? कोळसा आणि खाण मंत्री कोण आहेत? तर प्रल्हाद जोशी. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बघू चौथा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये 2 पदके जिंकून पहिली भारतीय महिला असण्याचा मान मिळवला आहे? तर आन्सर आहे, योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, अवनी लेखारा. तर मित्रांनो, खालीलपैकी अवनी लेखारा या खेळाडूने टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये 2 पदके जिंकून पहिली भारतीय महिला असण्याचा मान मिळवला आहे. तसेच मित्रांनो, या अवनी लेखारा या खेळाडूने 2 किंवा म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये 2 किंवा अधिक पदके जिंकणारे तिसऱ्या क्रीडापटूचा सुद्धा मान मिळवला आहे. मग याआधी 2 क्रीडापटू कोण होते? तर एक क्रीडापटू आहे जोगिंदर सिंग सोधू आणि दुसरा क्रीडापटू आहे देवेंद्र जजारिया. देवेंद्र जजारियाने 2 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदक जिंकले होते आणि जोगिंदर सिंग सोधूने 2 रौप्य आणि 1 कांस्य जिंकले होते. मग आता इथे उल्लेख आला आपल्या अवनी लेखाराचा. तर मग अवनी लेखाराने हे जे कोणता मान मिळवला तिने? तर 2 पदके जिंकून भारतीय महिला असण्याचा तिने मान मिळवला. मग ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती नेमबाज या खेळाशी संबंधित आहे. मग तिने नेमबाजमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. कोणत्या क्रीडा प्रकारात? तर R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात. तसेच तिने कांस्य पदकसुद्धा जिंकले आहे नेमबाज या खेळामध्ये. मग कोणत्या क्रीडा प्रकारात? तर 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 या क्रीडा प्रकारात. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये आणि कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये पदक जिंकले हे सुद्धा लक्षात ठेवायचं मित्रांनो. 5वा प्रश्न. कोणत्या राज्यात पॉवर ग्रीड कंपनीद्वारे पहिलेच इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले? तर योग्य आन्सर आहे, कोणत्या राज्यात पॉवर ग्रीड कंपनीद्वारे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, मेघालय. तर मित्रांनो, मेघालय या राज्यात पॉवर ग्रीड कंपनीद्वारे पहिलेच इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले. मग आता हे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड अंतर्गत म्हणजे हे सार्वजनिक कंपनी आहे. या कंपनीच्या मदतीने हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले म्हणजे या कंपनी थ्रू. आणि कोणत्या राज्यात? मेघालय राज्यामध्ये. कोणत्या शहरात? तर शिलाँग या शहरात. आणि शिलाँग काय आहे? तर मेघालयची राजधानी आहे मित्रांनो.
मग आता आपण इथे काय पाहिलं, मेघालय राज्य. मग मेघालय राज्याबद्दल आपण थोडी माहिती बघून घेऊ. मेघालय. मग मेघालय राज्याची स्थापना केव्हा झाली तर 1 एप्रिल 1970 मध्ये. राजधानी काय आहे तर शिलाँग. आपण आत्ताच पाहिलं. मुख्यमंत्री कोण आहे तर कॉनरेड संगमा. राज्यपाल कोण आहे तर सत्यपाल मलिक. जिल्हे किती आहे मेघालय राज्यात तर 11. विधानसभा सीट्स किती आहेत तर 60. राज्यसभा सीट्स किती आहेत तर 1. आणि मेघालय राज्याच्या लोकसभा सीट्स किती आहेत तर 2. तसेच मेघालय राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे तर मेघालय येथेच. आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर विश्वनाथ सोमादेर. आणि मेघालय राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहेत तर नोकरेक, बलपक्रम, सिजू पक्षी अभयारण्य, नॉनगखिल्लेम अभयारण्य, तसेच बागमारा रिझर्व फॉरेस्ट. हे एवढी राष्ट्रीय उद्याने आहेत मेघालय या राज्यात. तसेच लोकनृत्य कोणकोणते आहेत तर चाड, सुकरा, का पोंगलांग, नोनग्रे क्रेम, सारमचाआ, बेहदिनमाक, रोनगचूक, माला, उस्मान नांगर खराई, शात सुक, माइंडसिम. एवढे मेघालय राज्याचे लोकनृत्य आहे मित्रांनो. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 6. कोणत्या देशाने भविष्यातील मंगळ मोहिमांमध्ये नजर ठेवण्याच्या हेतूने एक प्रयोगात्मक लघु हेलिकॉप्टर विकसित केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, चीन या देशाने. तर चीन या देशाने भविष्यातील मंगळ मोहिमांमध्ये नजर ठेवण्याच्या हेतूने एक प्रयोगात्मक लघु हेलिकॉप्टर विकसित केले. मग आता चीन या देशाने हे लघु हेलिकॉप्टर विकसित केले आहे. तर मग नेमकं कोणी केलं आहे चीनमध्ये तर CNSA या संस्थेने. आणि CNSA ही काय आहे तर चीनची अंतराळ म्हणजे स्पेस एजन्सी आहे. काय CNSA काय आहे ही तर चीनची एक स्पेस एजन्सी आहे म्हणजे अंतराळ संस्था आहे ती. मग CNSAचा लॉंग फॉर्म काय होतो तर चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. तसंच मित्रांनो आपण इथे काही इम्पॉर्टंट देशांच्या स्पेस एजन्सीसुद्धा बघून घेऊ. मग AEB ही ब्राझील देशाची स्पेस एजन्सी आहे. मग AEB म्हणजे काय तर ब्राझिलियन स्पेस एजन्सी. AEB ही ब्राझील देशाची स्पेस एजन्सी आहे. तसेच इस्रो ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. रॉसकॉस्मॉस ही रशियाची स्पेस एजन्सी आहे. रॉसकॉस्मॉस म्हणजे काय तर स्टेट स्पेस कॉर्पोरेशन रॉसकॉस्मॉस असं म्हणतात त्याला. SANSA ही दक्षिण आफ्रिकाची स्पेस एजन्सी आहे. कोणती SANSA म्हणजे साऊथ आफ्रिकन नॅशनल स्पेस एजन्सी. ही दक्षिण आफ्रिकाची स्पेस एजन्सी आहे. आणि JAXA ही जापान या देशाची स्पेस एजन्सी आहे म्हणजे जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. अशा प्रकारे या मी तुम्हाला ज्या स्पेस एजन्सी सांगितलेल्या आहे काही 3-4 देशांच्या त्या लक्षात ठेवायच्या. मग आता आपण इथे पाहिलं इथे उल्लेख आला उत्तरामध्ये चीन या देशाचा. मग आपण चीनबद्दल माहिती बघून घेऊ. चीन हा देश कोणत्या खंडात आहे तर चीन हा देश आपल्या आशिया खंडातच आहे. चीन हा देश आशिया खंडात आहे. तसेच चीनची राजधानी काय आहे तर बीजिंग. राष्ट्रपती कोण आहे तर शी जिनपिंग. आणि मित्रांनो इंटरनॅशनल बॉर्डर नेम म्हणजे भारत आणि चीनची जी इंटरनॅशनल बॉर्डर रेखा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा तिचं नाव काय आहे तर मॅकमोहन रेखा. आणि तसेच आपल्या भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेचं नाव काय आहे इंटरनॅशनल बॉर्डर नेम काय आहे तर रेड क्लिफ रेखा. भारत पाकिस्तानच्या इंटरनॅशनल सीमेचं नाव आहे रेड क्लिफ रेखा आणि भारत चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेचं नाव आहे मॅकमोहन रेखा. मग चीनची मुद्रा काय आहे तर RMB म्हणजे युआन. आणि चीनची सर्वात लांब नदी कोणती आहे तर यांगत्से. आणि या नदीची लांबी काय आहे तर 6300 किलोमीटर म्हणजे 6300 किलोमीटर. आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग कोड काय आहे चीनचा तर +86. 7वा प्रश्न.
कोणत्या मंत्रालयाने मानक नामक इन्स्पायर पुरस्कारांसाठी 8व्या राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शनी आणि प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने. तर मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मानक नामक इन्स्पायर पुरस्कारांसाठी 8व्या राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शनी आणि प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोणत्या स्पर्धेचे? तर राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शनी आणि प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले आहे. काय नाव आहे त्याचं? मानक. मग आता हे मानक काय आहे? तर मिलियन माइंड्स ऑगमेंटरी नॅशनल आस्पिरेशन नॉलेज. आणि या स्पर्धेचं आयोजन का केलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने? तर हा कार्यक्रम इयत्ता 6वी ते 10वी या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. कोणता कार्यक्रम? तर मानक नावाचा कार्यक्रम. पुढचा प्रश्न. आहे, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान सिम्बेक्स 2021 ही सागरी द्विपक्षीय कवायत आयोजित करण्यात आली? ऑप्शन आहे, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, सिंगापूर. तर मित्रांनो, काय प्रश्न आहे तो आपला? भारत आणि सिंगापूर या देशाच्या नौदलादरम्यान सिम्बेक्स 2021 ही सागरी द्विपक्षीय कवायत आयोजित करण्यात आली. कोणत्या देशाच्या दरम्यान? तर भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलादरम्यान. आणि कोणती कवायत? तर सिम्बेक्स 2021 ही कवायत. कोणती कवायत आहे ती? तर सागरी द्विपक्षीय कवायत आहे. कोणता देश? तर सिंगापूर हा देश. आणि केव्हा आयोजित केली होती? तर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत. कोणती कवायत? सागरी द्विपक्षीय कवायत सिम्बेक्स 2021. मग आता इथे उल्लेख आला सिंगापूर या देशाचा. मग आपण सिंगापूरबद्दल माहिती बघून घेऊ. सिंगापूर. मग सिंगापूर या देशाची स्थापना केव्हा झाली होती? तर 29 जानेवारी 1819 मध्ये. राजधानी काय आहे सिंगापूरची? तर सिंगापूर नगर. राष्ट्रपती कोण आहेत? तर सेल्लपन रामनाथन. तसेच पंतप्रधान कोण आहेत? तर ली शियन लॉंग. मुद्रा काय आहे सिंगापूरचे? तर सिंगापुरी डॉलर, SGD असं लिहितात. तसेच आंतरराष्ट्रीय कॉलिंग कोड काय आहे सिंगापूरचा? तर +65. 9वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने आत्मनिर्भर कृषी योजना आणि आत्मनिर्भर बागवानी योजना या 2 योजनेची घोषणा केली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने आत्मनिर्भर कृषी योजना आणि आत्मनिर्भर बागवानी योजना या 2 योजनेची घोषणा केली आहे. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये? तर कृषी या क्षेत्रामध्ये. आणि कोणत्या योजनेअंतर्गत? तर क्रेडिट लिंक या योजनेअंतर्गत. मग आता इथे उल्लेख आला अरुणाचल प्रदेश राज्याचा. मग आपण अरुणाचल प्रदेशबद्दल 2-4 पॉईंट बघून घेऊ. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर इटानगर. स्थापना केव्हा झाली होती? 20 फेब्रुवारी 1987 मध्ये. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खांडू. राज्यसभा सीट्स किती आहेत? तर 1. लोकसभा सीट्स किती आहेत? तर 2. विधानसभा सीट्स किती आहेत? तर 60. आणि मित्रांनो, आपण काय पाहिलं? विधानसभा सीट्स किती आहेत? 60. आणि अरुणाचल प्रदेशचे उच्च न्यायालय कुठे आहे? तर गुवाहाटी येथे. आणि मग गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर सुधांशु धुलिया. तसेच अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर रंगा नदी धरण आणि सुबनसिरी धरण हे 2 धरणं महत्त्वाचे आहेत. तसेच लोकनृत्य कोणकोणते आहेत? तर पोंग, दामिंडा, वांचो, ताप, बारडो, खामपटी, बुय्या, रिखमपाडा, लायन आणि पिग डान्स ही अरुणाचल प्रदेशातील लोकनृत्य आहे मित्रांनो. आता आपण शेवटचा प्रश्न बघू. प्रश्न 10वा. कोणता देश हा प्लास्टिक पॅक्ट करार करणारा पहिला आशियाई देश बनला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, चीन. तर मित्रांनो, चीन हा देश, सॉरी मित्रांनो, इथे आन्सर चुकलं. योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे आपला भारत देश आहे तो. ऑप्शन सी, भारत.
तर मित्रांनो, आपला भारत देश हा प्लास्टिक पॅक्ट करार करणारा पहिला आशियाई देश बनला आहे. कोणता देश? तर आपला भारत देश. मग वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया म्हणजे WWF आणि कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII, मराठीमध्ये त्याला म्हणतात भारतीय उद्योग संघ, या संस्थेने प्लास्टिकसाठी सायक्लिक सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्लास्टिक पॅक्ट करार केला आहे. आणि हा करार करणारा आपला भारत हा पहिलाच आशियाई देश बनला आहे. मग मित्रांनो, इथे उल्लेख आला आपल्या भारत देशाचा. मग आता आपण आपल्या भारताबद्दल काही 2-4 पॉईंट बघून घेऊ. आपला भारत देश हा आशिया खंडात आहे मित्रांनो. भारताची राजधानी काय आहे? तर नवी दिल्ली. आपल्या भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात? तर 447. राष्ट्रभाषा किती? आपल्या राष्ट्रभाषा कोणत्या आहेत? तर हिंदी. धर्म कोणकोणते आहेत? तर हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख, बौद्ध, जैन. राष्ट्रपती कोण आहेत? तर रामनाथ कोविंद. उपराष्ट्रपती कोण आहेत? तर व्यंकय्या नायडू. पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. आपल्या सर्वांना माहीतच आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला. आपल्या भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर NV रमणा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ते NV रमणा. आणि राष्ट्रवाक्य काय आहे आपल्या भारताचं? तर सत्यमेव जयते. तसंच कॉलिंग कोड काय आहे? 91. आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि मुद्रा काय आहे? तर भारतीय रुपये आहे, पण माहीतच आहे आपल्या सर्वांना. अशा प्रकारे मित्रांनो, मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. आता एक प्रश्न शेवटचा, तो तुमच्यासाठी. मग प्रश्न असा आहे मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले? तर याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर तुम्ही बिंदास कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर येत नसेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचा आन्सर नक्की बघू. अशा प्रकारे मित्रांनो, मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे. आणि एक प्रश्नसुद्धा तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.